नमस्कार. स्वराज्य व्हॅल्यू ॲडिशन प्रोग्राममध्ये आजच्या न्यूजचं टायटल आहे घुसखोरांसाठी व्यसनाधीनांचा वापर. पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिस इंटेलिजन्सद्वारे क्रॉस बॉर्डर टेररिझम आणि त्याच्यामध्ये आता नवीन ट्रिक्स वापरल्या जात आहेत, ज्याच्यामध्ये अंमली पदार्थांच्या विळख्याखाली असणाऱ्या किंवा मानसिकदृष्ट्या अस्थिर आहेत असं भासवल्या जाणाऱ्या तरुणांचा किंवा व्यक्तींचा वापर हा घुसखोरीसाठी केला जातोय. आणि त्यांना अटक झाल्यानंतर जे पूर्वी अटक केलेले कैदी किंवा दहशतवादी आहेत तर त्यांच्यापर्यंत वेगवेगळा संदेश पोहोचवणं किंवा एकंदरीतच कट त्यांना समजावून सांगणं अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जात आहेत असं आपल्या सुरक्षा यंत्रणांना लक्षात आलेलं दिसतं. त्याचबरोबर हे गेल्या काही महिन्यामध्ये अटक केलेले व्यक्ती आहेत तर त्यांनी सुरक्षा दलांना किंवा इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजना दिलेली उत्तरं ही फार उथळ स्वरूपाची आहेत. त्याचबरोबर ती उत्तरं देण्यासाठी देखील त्यांना ट्रेन केले जाते की काय, अशी शंका या माध्यमातून व्यक्त केली जाताना दिसते. तर एकंदरीतच ही नवी काहीतरी ट्रिक जी आहे तर ती क्रॉस बॉर्डर इन्सर्जन्सीसाठी वापरली जाताना दिसते. अशा प्रकारचे नवनवीन जे थ्रेट्स असतात तर ते थ्रेट्स एलिमिनेट करणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यातून एकंदरीतच ही दहशतवाद्यांची मोडस ऑपरेंडी जी आहे तर ती समजणं या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं ठरतं. धन्यवाद.